आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली, आता IPL साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते. सभापती महोदय, हा पेन ड्राईव्ह आहे, मी विनंती करतो हा पेन ड्राईव्ह आपण ऐका. यांनी पाकिस्तानमधल्या लोकांशी बोलताना बेटिंगचं काय काय केलेलं आहे, कोणत्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव ऐका नाही ऐका ते तपासा तुम्ही. याचं नाव का येतं आणि याच्यावर गुन्हा का दाखल होतो? मला असं वाटतं राजकीय पक्ष कशा पद्धतीनं या सगळ्या यंत्रणा स्वतःसाठी वापरतात. सभापती महोदय, याचं उदाहरण आहे. सभापती महोदय, माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहे. अनेक काल मला वाटतं खालच्या सभागृहात बेटिंग ॲप विषयी सुद्धा बोलणं झालेलं आहे. माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह सभापती महोदय मी आपल्याला देतोय. एक इथं क्रिकेट बेटिंग ॲप आहे लोटस 24. या बेटिंग ॲपमध्ये हा मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देतो सभापती महोदय. हे जे लोक आहेत, मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेन जैन, हे सगळे लोक आहे ना सभापती महोदय, हे सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात, पाकिस्तानमधल्या लोकांशी खेळाडूंचे संपर्क आहे सभापती महोदय. आणि खुलेआम पोलीसचे अधिकारी मुंबईचे मी नाव घेणार नाही, मोठे अधिकाऱ्यांबरोबर बैठक, दुबईहून आला मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठक. आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली, आता IPL साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते. सभापती महोदय, हा पेन ड्राईव्ह आहे, मी विनंती करतो हा पेन ड्राईव्ह आपण ऐका. यांनी पाकिस्तानमधल्या लोकांशी बोलताना बेटिंगचं काय काय केलेलं आहे, कोणत्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव ऐका नाही ऐका ते तपासा तुम्ही. परंतु अशा पद्धतीनं या राज्यामध्ये खुलेआम पोलिसांच्या सहकार्यानं सभापती महोदय चोरून लपून, पोलिसांना माहिती नाही एखादा घटना मी समजू शकतो, परंतु खुलेआम सभापती महोदय अशा पद्धतीनं या राज्यामध्ये घटना घडतात. सभापती महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री पण आहे. जुगाराचा विरोध हे ते सगळ्या गोष्टी सांगतात. माझ्याकडे एक सिंपल छोट्याशा बातम्या सभापती महोदय. एक बातमी आष्टीची, जिल्हा जालना येथे गुटखा जप्त केला 19 मार्चला 18 लाख रुपयाचा. जळगाव जामोद 25 लाखाचा गुटखा जप्त. गडचिरोली येथे 19 मार्चलाच काय 10 लाखाचा गुटखा जप्त. माझा मुद्दा असा आहे सभापती महोदय, तुम्ही टपरीवाल्यावर कारवाई करता गुटख्यासाठी, मान्य योगेशजी, टपरीवाल्यावर आपण कारवाई करतो. खुलेआम गुजरातमधून पोलिसांच्या संरक्षणात, परिवहन विभागाच्या संरक्षणात गुटखा येतोय राज्यात, तिथंच दाबा ना तुम्ही. ह्या टपरीवाल्यावर काय कारवाई करता? आज माझ्याकडे जी माहिती आलेली आहे, पालघरमधून खुलेआम तिथले पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी मदत करतात आणि तुम्ही गडचिरोलीच्या 8 लाखावर कारवाई करता, त्या आष्टीच्या 2 लाखावर कारवाई करता, त्या जळगाव जामोदच्या 5 लाखावर कारवाई करता. मला असं वाटतं याच्यात जर कारवाई करायची असेल तर पालघर गुजरातमधून येणारे जे आहे तिथले परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारीवर याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय.